राम राम. शोभा काळे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मैत्रिणींनो, श्रावण महिना सुरू झाला. श्रावण महिन्याचा पहिला शनिवार आहे. तर शनिवार मिष्टारांना राहतं आहे, तर साबुदाणा भिजू घालायचं आहे मैत्रिणींनो, ते एकट्यापुरता. तर आम्हाला काही शनिवार राहत नाही दोघांना, माझ्या लेकराला. साबुदाणा भिजू घातला, धुवून वगैरे. आता ना ते डोक्याला तेल लावायचे, थोडीशी मालिश वगैरे करून घेऊ म्हटलं मैत्रिणींनो. पाऊस चालू आहे, वातावरण कसं आहे, तर काही कामं करायला जीव होत नाही, इच्छाच नाही होत कामं करायला मैत्रिणींनो. तर मग बसले 2 मिनटं, म्हटलं ना तेल लावून घेऊ. पॅरासूटचं मस्त छान असं तेल लावायचं, मालिश करायची मैत्रिणींनो. आता मी एका हातात मोबाईल धरला आहे आणि एका हाताने मालिश करते मैत्रिणींनो. तर तुम्ही पण अशी मालिश करत जा, हप्त्यातून एकदा दोनदा तेल लावून. दिवसभर तेल लावून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी डोकं धुवायचं मैत्रिणींनो. केस पण वाढत येतं, ताणतणाव पण कमी होतं आपला सारा पूर्ण. आणि आता तेल लावून ठेवलं आहे आपण. आता ना झाडू मारते, पूजा लेटच येणार आहे, तर मग तिला ना झाडू मारून देते. कारण ती काय करते, चांगला झाडू नाही मारत मैत्रिणींनो, काना कोपरा. आता मग मला ना चांगला झाडू मारायला आवडतं पूर्ण छान. तर झाडू मारून दिला तिला. आता तिथं पालक खुडून घेतली. आता इथं साबुदाणा भिजला का बघते मैत्रिणींनो. तर भिजलाय छान. आणि आता मिरची काढून घेतली आणि लोखंडाच्या कढईत खिचडी बनवायची आपल्याला. लोखंडाच्या कढईत खिचडी बनवली ना, मोकळी मोकळी फट होती मैत्रिणींनो. आणि खूप छान होती, अशी गिचगा होत नाही, एकूण एकाला चिटकत नाही. आणि लोखंडाच्या कढईत तुम्ही बनवून बघा एकदा. आपण ते तूप टाकलं राजहांसचं, त्याच्यात ते मिरची काढून घेतलेली टाकली, नंतर साबुदाणा टाकला. आता ना आपण ना शेंगदाण्याचं कूट टाकलं, परतून घेतलं, हलवून घेतलं. आता 1-2 मिनटं झाकून ठेवायचं ताटाने. बघा अशी खिचडी होती, इतकी खायला पण चवदार छान मस्त लागती बघा. आणि किती मोकळी मोकळी झाली. तर अशी खिचडी बनवा तुम्ही लोखंडाच्या कढईमध्ये. नसल वापरत आजपासून लोखंडाची कढई प्रत्येकाला, प्रत्येक भाजीला वगैरे वापरायला सुरुवात करा मैत्रिणींनो. मी तर लोखंडाच्या कढईतच करते सगळं काही, तुम्ही पण करायला सवय लावा. आता इथं ना देवाला काढून ठेवते साईडला मैत्रिणींनो. मिस्टर आले तर त्यांना ना द्यायचं आहे जेवायला. 1 वाजला, उशीर झाला करता करता. तर आता हे त्यांना बघा किती मोकळी झाली आणि कढईला चिटकली पण नाही. मेन म्हणजे कढईला जास्त साबुदाणा चिटकत पण नाही खिचडी केलेली आपण. हे एकदम मोकळी फट झाली, बघू शकता मैत्रिणी तुम्ही. तर अशी खिचडी बनवायची. आता त्यांना ना दिलं जेवायला. आता इथं मी पालक ज्यूस करून पिते बघा. झाला आपला ज्यूस. आज पालकाचा ज्यूस करून प्यायचा मैत्रिणींनो. पालकाचं ज्यूस कसं रक्त वाढतं आणि छान राहतं वयाच्या मानाने. माझ्यासारख्या आता 50च्या वयामध्ये बायांनी हे करून प्यायचं. आणि बघा आता मी ते पेते. असं आपण जेवणामध्ये पालक जास्त खात नाहीत, हप्त्यातून एखाद्या वेळेस खाल्ला तर कोणी खातं का नाही माहीत नाही, पालक का जास्त आवडत नाही. तर मग त्याच्याऐवजी आपण काय करायचं, असा ज्यूस करून प्यायचा. मी काल आणला होता छान मस्त पालक. आता डांगराची भाजी बनवायची आपल्याला. बघा आता इथं डांगर घेतलं छान मस्त, हिरव्या मिरच्या घेतल्या, लसूण घेतला आणि कोथिंबीर घेतली, धुवून घेतलं कोथिंबीर, हिरव्या मिरच्या वगैरे मिठाच्या पाण्यात मैत्रिणींनो. आता इथं आपल्याला तेल टाकायचं, जराशी तेल थोडंसं टाकलं मैत्रिणींनो. लोखंडाच्या कढईतच करत जा, हानिकारक नाही आहे लोखंडाच्या कढईमधलं. आता मोहरी टाकली, तेल तापलं, जिरे टाकले. डांगराची भाजीची रेसिपी मी याच्या अगोदर टाकलेली आहे. लसूण टाकला, थोडंसं हिंग टाकलं आणि कोथिंबीर टाकली मैत्रिणीने. एका हातात माझ्या मोबाईल आहे आणि एका हाताने करते मी. तर तुम्ही बघा. आता थोडीशी हळद टाकली, आता थोडंसं मीठ टाकलं आणि आता आपल्याला टाकायचं डांगर. आता डांगर टाकलं, आता हलवून घ्यायचं, परतून घ्यायचं आणि दुसऱ्या कढईमध्ये ओतून घ्यायचं आपल्याला. कारण हिरवं आहे ना, तर हिरवं लोखंडाच्या कढईत गेलं का खूपच काळपट पडतं, म्हणून फोडणी द्यायची लोखंडाच्या कढईत आणि दुसऱ्या कढईत ओतून घ्यायचं. मेन म्हणजे फोडणीचा प्रॉब्लेम राहतं, तर आपल्याला हानिकारक आहे शरीराला. तर दुसऱ्या कढईत घेतलं, झाकून ठेवलं, तिकडं भाजी टाकून इकडे पीठ मळून ठेवलं जराशी मैत्रिणींनो. तर असं राहतं आपलं रोजचं रुटीनचं काम. आता भाजी झाली. आता इकडं आपल्याला पोळ्या करायच्या आहे, पोळ्या करून घेते मैत्रिणींनो. उशीर झाला खूप, भूक पण लागलेली आहे. काय करणार आहे आता, केल्याशिवाय खायला भेटत नाही आपल्याला. तर कोणाच्या जीवा खायचं मैत्रिणींनो. तर सगळं आपल्यालाच करायला लागतं. बघा छान मस्त भाजी झाली अशी, बघू शकता तुम्ही. आणि डांगर कसं आणल्या फ्रेश करायचं. जास्त दिवसात झालं का चव नाही लागत त्या डांगराच्या भाजीला.
तर आता आपलं पीठ इथं मुरलं. मला ना थोडंसं पातळच पीठ लागतं पोळ्यांना, जास्त घट्ट नाही लागत. झाल्या पोळ्या आपल्या बघा मैत्रिणींनो अशा. आणि लोखंडाच्या तव्यावर करत जा. मी चपात्या भाकरी सगळं लोखंडाच्या तव्यावर करते मैत्रिणींनो. आता दीपक आलेला आहे, त्याला जेवण वाढते आणि मी पण नंतर जेवायला बसते मैत्रिणींनो. खूप भूक लागली. पूजाला पण म्हटलं चल जेवायला, ती आवरते बाकीचे कामं. बघा खिचडी अशी मोकळी फट होती, तर अशी खिचडी मोकळी मोकळी झाली. तर तुम्ही करू शकता, लोखंडाच्या कढई वापरायला सुरुवात करू शकता मैत्रिणींनो. आता इथं डांगराची भाजी छान मस्त बघा किती मस्त झाली, अशी खूप मस्त आणि इतकी छान झाली, इतकी चवदार झाली. आता हे लोणचं आपलं घरचं लोणचं घातलेलं आहे मैत्रिणींनो. दीपकला लोणचं लागतं, मला पण लोणचं आवडतं, त्याला पण आवडतं. जेवणात आम्हाला लोणचं लागतंच मैत्रिणींनो. आता त्याला जेवायला दिलं, तो आलेला आणि त्याला ना चटर बटर काहीतरी लागतं, तर चिप्स लागतं त्याला. जेवणाच्या टायमाला रोज चिप्स घेऊन येतो तो. बघा मैत्रिणींनो बघू शकता, बालाजीचा चिप्स आहे. ती पूजाची पोरगी आहे, इकडून तिकडं तिकडून इकडं करायली आहे, तिला पण देते जेवायला. पण ती म्हणे नको आताच मला. चला आता आपली देवपूजा निवांत करू म्हटलं, सगळं आवरून घेऊ. आणि मैत्रिणींनो तुम्हाला आवर्जून सांगते, हे हनुमान चालीसा आहे. हनुमान चालीसा रोज तुम्ही वाचा, तुमच्या पोरांना वाचायला लावा. खूप फरक पडतं. आपल्यावर येणारे विघ्न वगैरे टळत येतं मैत्रिणींनो. माझा अनुभव आहे ह्या हनुमान चालीसाने. आणि हनुमान चालीसा वाचली पाहिजे प्रत्येकाने घरामध्ये. आपल्या पोरांना सवय लावायची, आपण स्वतः वाचायची. हनुमान चालीसाचा खूप फरक आहे. आता देवाला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे मैत्रिणींनो. तर मी नैवेद्य कसा दाखवायचा तर ते मागच्या वेळेस सांगितलेलं आहे, पण आता पण दाखवते. कसा दाखवायचा देवाला नैवेद्य, असा दाखवायचा मैत्रिणींनो. आपण काय करतो, घेतो वाटी घेतो किंवा डिश घेतो किंवा ताट घेतो आणि देवापुढे नेऊन तसंच ठेवतो आणि मग ते तसंच राहून जातं. मग आता हे नैवेद्य दाखवलेलं हे परत आपण खाऊन घ्यायचं, आपणच ग्रहण करायचा. हे इकडं तिकडं देवाचा प्रसाद आहे ना, तर मग आपण खाऊन घ्यायचा मैत्रिणींनो. आता इथं आपलं झालेलं आहे देवाला नैवेद्य वगैरे देऊन मैत्रिणींनो. तर असे कामं राहते तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत. तर बघा तुम्ही पण करू शकता. आता मी पण करते ह्या वयामध्ये. आणि कसं केलंच पाहिजे माणसाने, शरीर चांगलं राहतं कामं केल्याने. बसून बसून अंग जड पडतं आणि कंटाळा पण येतं सारखं बसून बसून. आपण कामं नाही केले तर अंग मोकळं राहतं, आपलं शरीर चांगलं राहतं काम केल्यानं. तर या बघा आता तोंड पुसायचं असं. आता झालं, खूप भूक लागली होती. मी पण जेवते मैत्रिणींनो. पूजाला म्हटलं चल चल जेवायला, तर ती हा म्हणती ना आवरती कामं बाकीची. ती फडची वगैरे पुसून घेते इकडची बेडरूमची. पाऊस मैत्रीण बघा सकाळपासून इतका पाऊस आहे, बघा किती पाऊस आहे. धो धो पाऊस, थांबायलाही आलाय थांबायलाही आलाय. आता खूप जोरात आला पाऊस मैत्रिणींनो. आज काही कामं केले नाही, पॅकिंगचे कामं होते, सगळं होतं, पण खूप कंटाळा आला. आज तर थोडंसं न पडले, जेवण झालं. पावसामुळं काही करू वाटणं झाले. आज वाटेले पांघरून घ्यावा आणि झोपाव जराशी. तर आता उठले, आता चहा करायचा. इथे मी झाडं लावलेली होते बघा मैत्रिणींनो. आता गॅलरीत आले होते पाऊस उघडला का बघायला. चहा ठेवला आहे. दीपक म्हणे मला जाऊ दे दुकानात चहा ठेव. आता त्याला फिका लागतो त्याला चहा. आणि मग मला नंतर साखर टाकली आणि मला नंतर गरम करून मला पण घेते मैत्रिणींनो. तर हे असं राहतं आपलं दिवसभराचं. आता चहा घ्यायचा आणि मैत्रिणींनो आपल्याला दुकानात जायचं. बघा आता दुकानात आले, दुकानात आपले परत कामं सुरू झाले. हे बघा आता इथं नाही मॅगी आहे, 60 रुपयाला होती अगोदर मॅगी, तर आता ती मॅगी झाली 57 रुपयाला मैत्रिणींनो. तर ही मॅगी लावायची आहे, त्याच्यामुळं बॉक्स काढला मॅगीचा. कालच मला आला हे बघा. हे आमचे गिऱ्हाईक असे घरच्यासारखे सगळं आमचं. आता ह्या भरण्या खाली खाली ज्या झालेल्या भरण्या मैत्रिणींनो बघायच्या. परत ह्याच्यात मग आता काय काय टाकायचे तर टाकून द्यायच्यात. आहे बघा हे कारळ आहे, हे मिरे आहे. तर आपल्याला याच्यात भरायचं जे रिकाम आहे त्याच्यात. ही पूजेची मोहरी मैत्रीण, पूजेची मोहरी राहते ना ती पूजेची मोहरी आहे. यात लवंगा हे भरलेल्या. आता इथं बदामाची भरणी खाली, तर बदाम पण त्याच्यात भरायचे. तर हे आपल्याला असे कामं करावं लागतात दुकानात आल्यावर. बारीक निरीक सगळे बघू शकता तुम्ही. आता ह्याच्यामध्ये खडी साखर आहे, पूजाची खडी साखर राहते, तर त्याच्यात पण ती खडी साखराची भरणी रिकामी दिसली मला, त्याच्यात ते खडी साखर भरायची मैत्रिणींनो. आता ही खाली ना
पूजाची तिळाची भरणी आहे, हे करणफूल आहे. आता ही पण रिकामी दिसली तर ह्याच्यात पण टाकायचे आपल्याला करणफूल. आता हे सगळ्या भरण्या काढून घेतल्या, ज्या ज्या खाली त्याच्यात सगळं भरून टाकायचं. ती खसखस तर तेवढीच आहे, खसखस नाहीच आहे. आता खसखस मैत्रिणींनो खूप महाग राहते ना. आता ही पूजाची तीळ, काळे तीळ राहते त्याच्यामध्ये. आता श्रावण महिन्यामध्ये लागणारच ना, असे लागतच राहते. तर आता हे सगळं आपल्याला भरायचं आहे भरण्यांमध्ये. आता हे बदाम पण भरून ठेवते भरणीमध्ये. झाले भरणं, आता हे करमफूल भरायचं. तर मैत्रिणीनं दुकानात आले पण असे कामं राहते, तर दुकानात आलं तरी बसायला जमत नाही 1 मिनटंसुद्धा. चला आता आपल्याला स्वयंपाकाला लागायचे. घरी आले आता आपल्याला काजू टाकून शेव बनवायची मैत्रिणींनो. खोबरं टाकून बनवतात, तर आपल्याला आता काजू टाकून हे शेवभाजी मसाला आहे त्याचा, हे आंबारी चटपट मसाला हे वापरायचा. खूप छान राहतो मसाला भाताला वगैरे. हे इथं घेतली कस्तुरी मेथी, ते सगळं दुकानातून घेऊन आले मैत्रिणी. सगळे हे आपल्या दुकानातच आहे मसाले वगैरे, आणि काजू वगैरे आपल्या दुकानात आहेत. विकायला पण राहतात, सगळं होलसेल राहते, रिटेल राहतात मैत्रिणींनो. आता हे सगळं भाजून घेतलं, कांदा वगैरे कापून घेतला, काजू आणि लवंग, 1 मिरची टाकली, जास्त तिखट आहे ना तर मग एकच टाकली. आता हे असं भाजून घ्यायचं आणि आपल्याला हॉटेलसारखी शेवभाजी बनवायची काजू टाकून मैत्रिणींनो. आता टमाटर पण टाकलं, हे सगळं भाजून घेतलं का भाजून ठेवायचं. आणि नंतर मग आपल्याला काय करायचं, भाकरी टाकायच्या तोपर्यंत. ते लवकर दुकानातून येत नाही, 10 वाजता येतात ना. तर बाजरीच्या भाकरी, दुपारच्या पोळ्या एवढ्या मोठ्या मैत्रिणीनं पडलेल्या त्या गरम केल्या आणि 2 भाकरी टाकल्या. अशा भाकरी, आणि भाकरी मैत्रिणींनो अशा तव्यावर भाजायच्या, डायरेक्ट गॅसवर भाकरी भाजायच्या नाही. कारण काय होतं, आपल्या त्या गॅसचं विषारी राहतं ना, तर ते आपल्या भाकरीला लागतं, मग ते आपल्या पोटात जातं. त्याच्यामुळं लोखंडाच्या तव्यावरच भाकरी भाजायच्या, डायरेक्ट गॅसवर भाजायच्या नाही मैत्रिणींनो भाकरी. आणि लोखंडाच्या तव्यावरच करत जा, मी आवर्जून सांगते तुम्हाला, चांगल्यासाठी सांगते मैत्रिणींनो. आता आपल्याला वाटायचा आहे ठेसा. आम्हाला ठेसा लागतोच आमच्या घरामध्ये. मला ठेसा भाकर आवडती, आमच्या बाबांना पण ठेसा भाकर आवडती, ते असा ठेसा आम्हाला लागतोच. नाही ठेसा केला का जेवण झाल्यासारखं नाही वाटत. आता आपण झाकून ठेवली होती भाकर, खाली उतरून तवा त्याच्यात लसूण टाकायचा, मीठ टाकायचं, आणि आपल्याला याला रगडून घ्यायचा ठेसा मैत्रिणीनं. तर असा ठेसा तुम्ही पण करून बघा. आज खूप काही होतं आहे कामं, स्वयंपाक बी, आणि कधी कधी काहीच नाही राहत आमच्या घरात केलेलं, कधी कधी खूप काही करावं लागतं. आता बघा ही ठेसा मस्त हिरवा हिरवगार छान मस्त बघा किती भारी दिसायला लागलाय. आता आपल्याला करायची भाजी. आता यायचा टाईम झाला, आता आपल्याला भाजी करायची आहे. आता आपण मसाला काढून घेतला मिक्सरमध्ये ते. चला आता आपण शेवभाजी टाकू, हॉटेलसारखी एकदम मस्त परफेक्ट तशीच. आता मसाला टाकला त्याच्यामध्ये मैत्रिणींनो, टोपणच पडलं माझ्याकडून, ते तेलकटाचं होतं ना तर निष्ठलं तर त्याच्यात पडलं. तर हे असं आपली शेवभाजी आहे करायची मैत्रिणींनो. आता हे आपल्याला ना हे शेवभाजी मसाला आहे, थोडीशी हळद आहे, हे चटपट आंबारी मसाला घेतला, एव्हरेस्ट मटण मसाला घेतला. आता आपल्याला त्याच्यात ते टाकायचं, ग्रेव्ही करून घ्यायची, थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यात, आणि आपल्याला दुसऱ्याकडे ओतून घ्यायचं मैत्रिणींनो. मीठ टाकलं तर अशी शेवभाजी तुम्ही करून बघा, तशी डांगराची भाजी करून बघा, आणि साबुदाण्याची खिचडी पण तशी करून बघा, खूप चांगली. आणि बघा आता इथं झाली आपली. आता आपल्याला टाकायचे कस्तुरी मेथी त्याच्या जराशी शेवभाजीमध्ये. तर अशी शेवभाजी तुम्ही नक्की करा, खा मैत्रिणींनो, आणि मला कमेंट करा कशी झाली कशी नाही. हा जर व्हिडिओ आवडला तर सबस्क्राईब करा, लाईक करा मैत्रिणींनो, शेअर करा. बघा आता आपण त्याच्या शेव सोडली, ते असे दिनचर्या सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत असे कामं राहतात मैत्रिणींनो आपल्याला. बघा तुम्ही पण करू शकता. आता आले हे लोक, मी अगोदरच खाऊन घेतले जास्त, मी रात्री जेवत नाही, 2-4 घास खाल्ले मैत्रिणींनो. आणि काही शिकायला वय नाही लागत, कोण्या वयात आपण काही पण शिकू शकतो. आता बघा माझेच उदाहरणं देते मी तुम्हाला, आणि पुढं मी देणारच आहे उदाहरणं, कारण मला यूट्यूब चॅनल कसं काय करायचं, कसं एडिट करायचे, व्हिडिओकडे कसे काढायचे, मोबाईल कसा धरायचा, मला हे काही माहीत नव्हतं मैत्रिणींनो. वयचं लग्न करून गेल्यावर त्याच्यानंतर मग आपल्या दुकानात पोरं सोरं येते, तर मग एक पोरगं होतं, तर मी व्हिडिओ काढायची त्याला टाकायला लावायची संध्याकाळी दुकानात आल्यावर.
त्याला म्हणायची टाक तू. मग एक दिवशी मला त्याने ना सांगितलं, एक दिवशी असं असं सांगितलं. त्याच्यानंतर पुन्हा 1-2 दिवसांनी म्हणे हे असं करायचं. त्याच्यानंतर सांगितलं असा एडिट करायचा. त्याच्यानंतर म्हणे मग तुम्ही टाकू शकता मावशी, मी कधी असतो नसतो. म्हणलं बरोबर आहे दादा, तर तुम्ही शिकून घ्या. आता बघा मी शिकले मैत्रिणींनो, आता तुम्ही पण शिकू शकता. आता मी ह्या वयात 50च्या वयात मी शिकले. एवढे कामं करून, दुकान सांभाळून, सगळं सांभाळून, व्हिडिओ कसा टाकायचा, एडिट कसा करायचा, ते सगळं शिकले मैत्रिणींनो. आता मीच स्वतः व्हिडिओ काढते, एडिट मीच करते, व्हिडिओ टाकायचं मीच टाकते. फक्त कॅप्शन टाकता येत नाही तर पोराला टाकायला होते. राम राम, शुभरात्री मैत्रिणींनो.